का मकान यही है। चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। चौदहवीं का चांद हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। रहीम शेख का मकान यही है? हो, हाच आहे. पण तुम्ही कोण? मी कोण आहे? रहीम शेखला चांगलं माहितीये, पण तू कोण? मी त्यांची बहीण आहे. नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मी. आणि ती रहीमची बहीण म्हणजे मानलेली बहीण आहे. हो. अच्छा, मला एक सांग, कुठे गेला रहीम? रहीमच्या कामासाठी मी इथे आलो होतो. तुला माहिती असेल कदाचित, तुझा भाऊ तो रहीम शेख ज्या कंपनीत कामाला होता ना, तर ती कंपनी त्याच्या मालकाला दुसऱ्या मालकाला विकून टाकली. तर हा नवीन आलेला मालक आहे ना, त्या नवीन मालकानं जुन्या कंपनीत जेवढे जुने कामगार होते सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलं बिचाऱ्यांना. सगळे कामगार आता बिचारे रस्त्यावर रस्ती दारोदारी नोकरी मागण्यासाठी भीक मागत फिरतायत. असाच फिरता फिरता रहीम माझ्याकडे आला होता नोकरी मागायला. म्हटलं विचार करून सांगतो. आणि आता ठरवलं नव्हे, माझी इच्छा झाली आता रहीम शेखला मी नोकरी द्यायची. तुझी काय इच्छा आहे? हो साहेब, खरंच खूप उपकार होते दादाला नोकरी दिल्या तर. तुझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, मी तुझ्या भावाला नोकरी देणार, पण माझी एक इच्छा पूर्ण करणार. कसली इच्छा तुमची? खरे छोटीशी, अतिशय छोटीशी. एका रात्रीसाठी माझी सेज सजवायला माझ्या वाड्यावर येशील? अरे मला वाटलंच होतं तू असाच काहीतरी बोलशील म्हणून. अरे तुला काय वाटलं तुझ्या या पैशाच्या आमिषाला बळी पडून मी माझा शरीर विकेन? अरे हाट, मी तुझ्या या असल्या पैशावर, तुझ्या या असल्या काम देण्यावर. अरे गरिबीत जीवन जगणारे आहे का इज्जतदार रहीम शेखची बहीण आहे मी. आणि तुला वाटतेस ना की पैशाने या जगातलं सारं काही विकत घेता येते म्हणून? तर जा स्वतःच्या घरी आणि ही पैशाची गरमी, हा तुझा पैशाचा माग तू तुझ्या बहिणीजवळ दाखव, माझ्याजवळ नाही. आपल्या अवकातीत राहायचं. कुणासमोर बोलते आणि कुणाबद्दल बोलते याचा भान ठेवायचं. तुझ्या सारख्या दीड दमडीच्या पोरीच्या तोंडी माझ्या बहिणीचं नाव शुभ दिसत नाही. अगं माझी बहीण आहे ती, माझी बहीण, माझा जीव आहे, माझा आत्मा आहे, माझा प्राण आहे, माझा सर्वस्व आहे. अगदी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय मी माझ्या बहिणीला. आणि माझ्या बहिणीची इज्जत उचलते. माझ्या बहिणीचं नाव किती जाने आता कळेल तुला. माझ्या बहिणीचं नाव घेण्याचे काय परिणाम होतात. कारण माझ्या बहिणीकडे जी नजर उचलला ती नजर फोडून टाकतो मी. आणि तू माझ्या बहिणीचं नाव घेते. आता दिसेल तुला या नागाची करणी. मी तुझ्या इज्जतीचे थिंडवडे काढणार. मी तुझ्या इज्जतीचे लचके तोडणार नव्हे. आता या क्षणी तुझी इज्जत मी वेशीवर टांगणार. माझ्या बहिणीचं नाव घेते, माझ्या बहिणीचं नाव घेते सारा.
आमच्या जगण्याचा शिरस्ता साला फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. जी गोष्ट मला आवडते ना ती गोष्ट मी आधी फार प्रेमानं मिळवण्याचा प्रयत्न करतो, अतिशय प्रेमानं. आणि मला आवडणारी गोष्ट जर प्रेमानं मिळणार असेल ना ती मी बळजबरीनं मिळवून घेतो, मिळवून घेतो, पण मी ती गोष्ट मिळवतो. हा साला तीन दमडीचा कामगार रहीम शेख माझ्या विरुद्ध जाणार म्हणे, माझ्या आणि माझ्या कंपनीच्या विरोधात क्रांतीची ज्योत पेटवणार म्हणे, त्या कामगारांना न्याय मिळवून देणार. या कामगारांना नोकरीवरून काढणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी आहे. मी नाही देणार नोकरी. आणि हा रहीम शेख क्रांतीची ज्योत पेटवणार आहे ना, काय म्हणे युनियन लीडर होणार, तिथल्या कामगारांना न्याय मिळवून देणार. अरे कामगारांच्या न्यायाचा सोड, तू आता आपल्या बहिणीला न्याय कसा मिळेल याचा जरा विचार कर, कारण तुझ्या बहिणीवर झालाय बलात्कार. कोणी केला, केव्हा केला, कोणाला काही खबर बात नाही. सोलाची दारू तरी पिरणार, आपल्या बहिणीसाठी न्याय मागणार फिरणार. आधी सांगितलं होतं तो जो माझ्या वाट्याला जाणार त्याला पश्चातापच भोगावा लागला. काय करू मी अनाथांचा नागनाथ, त्याच्या करणीला थरथरतो ईश्वर तो आहे नागेश्वर, नागनाथ नागेश्वर. लक्ष्मी, हे लक्ष्मी, लक्ष्मी, हे लक्ष्मी.